आता एक सविस्तर बातमी। पाकिस्तानच्या पापाचा घडा भरलाय, कारण पाकिस्तानवर कोणत्याही क्षणी मोठ्या लष्करी कारवाईची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्यासाठीच आता भारताने कंबर कसली आहे। भारताने पाकिस्तान विरोधात मोठ्या निर्णायक लष्करी कारवाईची तयारी सुरू केलेली आहे आणि त्याची सुरुवात 7 मे रोजी होणार आहे। देशभरात सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल होणार आहे। यात एअर स्ट्राइक अलर्ट, सायरन, क्रॅश ब्लॅक आउटसह विशेष प्रशिक्षण दिलं जातं। तर पंजाबच्या फिरोजपूरमध्ये रविवारी रात्री 9 ते 9:30 या वेळेमध्ये क्रॅश ब्लॅक आउटचं मॉक ड्रिल करण्यात आलं। यामुळे शत्रूच्या विमानांना रात्रीच्या वेळी मानवी वस्तीचं लोकेशन कळण्यास अडचणी येतात। खरं तर 1971 साली भारत पाकिस्तान युद्धावेळी अशा प्रकारे सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल घेण्यात आलं होतं। त्याला आता 5 दशकांहून अधिक काळ लोटलेला आहे। दरम्यान सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल संदर्भात केंद्राने काय सूचना केल्या आहेत आपण त्या ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। देशभरात 7 मे रोजी सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल होणार आहे। हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एअर रेड म्हणजेच सायरन अलर्ट देण्यात आलेला आहे। विद्यार्थी आणि नागरिकांना विशेष प्रशिक्षण द्या अशा सूचना केंद्राकडून देण्यात आलेल्या आहेत। युद्धस्थितीमध्ये स्वसंरक्षण करण्याचं प्रशिक्षण द्या। आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये क्रॅश ब्लॅकआउट होईल। शत्रूच्या हल्ल्यावेळी सर्व लाईट्स बंद करावं। महत्त्वाची ठिकाणं आस्थापनांमध्ये लपण्याची व्यवस्था करा अशा सूचना केंद्राने सर्व राज्यांना केलेल्या आहेत। पाकिस्तान विरोधातील संभाव्य कारवाईच्या पार्श्वभूमीवर येत्या 7 मे रोजी देशभरात मॉक ड्रिल केलं जाणार आहे। नागरी सुरक्षेसाठी गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना याबाबतचे आदेश दिले। भारताकडून चिनाब नदीचं पाणी रोखल्यामुळे पाकिस्तानचा थैथयाट सुरू झालेला आहे। नदीच्या पाण्यामध्ये अचानक घट झाल्यानं याचा परिणाम खरीप पिकांवर होईल असं पाकिस्तानच्या सिंधू नदी प्रणाली प्राधिकरणानं म्हटलंय। राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। सीबीआय संचालकांच्या नियुक्तीबाबत निर्णय घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती। पाकिस्तानवरील कारवाईवर देखील बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता आहे। डीआरडीओ आणि नौदलाकडून मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माइनची चाचणी घेण्यात आली आहे। समुद्राखाली यशस्वीरित्या वैधता चाचणी पार पडली, त्यामुळे आता भारतीय नौदलाच्या सामर्थ्यामध्ये आणखी वाढ होणार आहे। श्रीनगर पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे। दहशतवाद्यांना सहकार्य करणाऱ्यांच्या घरांवर पोलीस छापे टाकतायत। श्रीनगर परिसरात पोलिसांकडून अद्याप शोध मोहीम सुरू आहे। पाकिस्तानच्या तजाकिस्तान शहराजवळ भूकंप झाला। 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने तजाकिस्तान परिसर हादरलाय। पंजाबच्या गुरुदासमधून पाकिस्तानी नागरिकाला अटक करण्यात आली आहे। पंजाब पोलिसांनी पाकिस्तानी नागरिकाला ताब्यात घेतलंय। काँग्रेस हे गवत असून ते कितीही तोडलं तरी पुन्हा उभारी घेणारच। कुठलाही पक्ष संपत नसतो, तो ध्येय धोरणावर चालत असतो। त्यामुळे बावनकुळेंनी आधी भाजपमध्ये आलेल्या नेत्यांचे राजकीय पुनर्वसन करावं, त्यानंतर काँग्रेस संपवण्याची भाषा करावी असं प्रत्युत्तर माजी आमदार सुनील भुसारा यांनी दिलंय। सद्भावना रॅली माणसाला माणसाशी जोडण्याचं काम करते। समाजात निर्माण झालेली दरी कमी करण्यासाठी सद्भावना रॅली आहे असं विजय वडेट्टीवार म्हटलंय। जयसिंगपूर येथील अश्वारूढ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण पार पडलं। आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांच्या मतदारसंघात हा पुतळा उभारण्यात आलाय। खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची बैठक जालना तहसील कार्यालयामध्ये पार पडली। यावेळी आमदार अर्जुन खोतकरांनी शेतकऱ्यांना लागणारं खत आणि बियाणं पुरवण्याचे आदेश दिले। बीड शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गंजल्यानं गेल्या 32 दिवसांपासून बीडचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आलाय। दरम्यान आमदार संदीप क्षीरसागर यांनी गंजलेल्या पाईपलाईनची पाहणी करून 8 दिवसात पाणीपुरवठा सुरळीत होईल असा दावा केलाय। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी 12वी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबाबत वैभवी देशमुखला शुभेच्छा दिल्या। सुळेंनी फोनवरून वैभवीशी संवाद साधला। रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना निफाड कोर्टानं मोठा दिलासा दिलेला आहे। कांदा निर्यात बंदी हटवण्याच्या मागणीसाठी खोत यांनी 2020 साली विंचूरमध्ये आंदोलन केलं होतं। त्यावेळी त्यांच्यासह इतर 9 कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। दरम्यान या प्रकरणी कोर्टानं खोत यांची निर्दोष सुटका केलेली आहे। हेडलाइन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला। बेस्ट निवडा, रामबंधू निवडा।
7 मे नंतर कोणत्याही क्षणी भारताकडून पाकिस्तानवर मोठ्या लष्करी कारवाईची शक्यता. सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिलमुळे कारवाईच्या शक्यतेला बळ. पाकिस्तान विरोधातील संभाव्य कारवाईच्या पार्श्वभूमीवर येत्या 7 मे रोजी देशभरात मॉक ड्रिल. नागरी सुरक्षेसाठी गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश. डीआरडीओ आणि नौदलाकडून मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माइनची चाचणी. समुद्राखाली यशस्वीरित्या पार पडली वैधता चाचणी. भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात आणखी वाढ. भारतानं बागलिहार धरणाचे दरवाजे बंद केल्यानं चिनाबच्या पाणी पातळीत घट. पाकिस्तानात खरीपाच्या पिकाचं होणार मोठं नुकसान. पाकिस्तानी नागरिकांमध्ये पसरली भीती. बीएसएफमध्ये लवकरच 16 नवीन बटालियन. 2 हेडक्वार्टर्सला मंजुरी. पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय. राज्यात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावी चौंडी इथे बैठक. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि 42 मंत्र्यांसह तब्बल 600 व्हीआयपींचा सहभाग. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी. गेल्या 4 वर्षांपासून निवडणुका आहेत प्रलंबित. मंत्री उदय सामंतांचं राज ठाकरेंना भेटीचं निमंत्रण. मनसे आणि शिवसेना युती संदर्भात चर्चा होणार. सूत्रांची माहिती. 2 दिवसात सामंत राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता. आणि आज पुणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. जिल्ह्याला उद्यापासून पुढील 4 दिवस येलो अलर्ट.